आईचा काल फोन आला आणि कापूस दिला म्हणून सांगितलं। शक्यतो फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कापूस दिला जातो आणि मग राहिलेला नंतर दिला जातो। जूनपर्यंत सांभाळून तिला काय भेटलं म्हणून ती खूप आकांताने आणि खूप रडकुंडीला आली होती आणि सांगत होती 7,000चा भाव भेटला, 7,300चा, आणि कापूस पण पाहिजे तसा झाला नाही। सगळ्या खात्यावरती GST, बियांवरती GST, खूप महागाई वाढली म्हणून ती रडायच्या घाईला आली होती आणि तिला काय करावं हे सुचत नव्हतं म्हणून वारंवार ती माझ्या वडिलांवरती चिडत होती। तिला खूप एक दोन शब्द मोटिवेशनचे वाक्य सांगितले पण तिचं ते टेन्शन, तिचे ते विचार संपतच नव्हते। ती मनामध्ये तेच विचार करत होती, कारण शेतकरी त्याचं असं नसतं महिन्याला पगार फिक्स येईन आणि मग ते काहीतरी काम करत, त्यांनी ठरवलेलं असतं एवढ्याचा माल होईल आणि मग ते काहीतरी कामं करत असतात आणि व्याज वगैरे काढून ते शेतीला पैसा लावत असतात। ती खूप रडकुंडीला आली तर मग त्याच्यावरून मला एक प्रश्न पडला, जर डॉक्टर असला आणि त्यांनी जरा दवाखाना टाकला तर तो ठरवतो की त्यांनी किती फीस घ्यायची, किंवा एखादा दुकानदार असला तर तो ठरवतो की ह्या कपड्याची किंमत काय ठरवायची, किंवा एखादा मॅन्युफॅक्चरर असला तो ठरवतो हे कपडा मार्केटमध्ये किती रुपयाला द्यायचा, किंवा कोणी स्वतःचा जरा पदार्थ तयार केला तर तो ठरवतो किती रुपयाला विकायचा, घ्यायचा असला तर घेईन। पण शेतकऱ्याचं तसं नाही आहे। शेतकऱ्याचं हे लोक ठरवणार की काय माल काय किमतीनं घ्यायचा आणि काय नाही म्हणून। त्यानं वर्षभर राबायचं त्या मालाला, त्या झालेल्या मालाला लेकरासारखं जपायचं आणि हे तीन गाडी लोक येणार आणि हे ठरवणार काय रेटनं द्यायचं म्हणून। शेतकऱ्याला एवढं घाईला आणि एवढ्या रडकुंडीला आणलं नाही या लोकांनी। मला खरंच इतकं वाईट वाटलं की माझी आई रडकुंडीला आली होती, कारण त्यांनी धरल्या कापसाचे जे अमाऊंट धरलं होतं त्याच्या 60-70% सुद्धा अमाऊंट झालं नव्हतं। वर्षभर त्या कापसाला जपलं, 5 महिने घरात जपलं, विस्तू काड्यापासून जपलं आणि 12 महिने शेतीला जपलं आणि आडमाप खर्च केला आणि त्याचा उपयोग काय झाला। मग या शेतकऱ्याच्या या नेत्यांनी काय करताय, शेतकऱ्याला कुठं सपोर्ट करत नाही। निवडून येईपर्यंत यांच्या पाय पडतात आणि नंतर शेतकऱ्या जोपर्यंत सुखी होत नाही तोपर्यंत देश सुखी होत नाही, लक्षात ठेवा।